ही स्टुपिड तारा फोन का उचलत नाहीये. रमली असेल ना आता तिथे जाऊन. अगं उचल बाई फोन. परत लावते. कोणाशी बोलतेस ऐश्वर्या? अरे ताराला फोन करते. तिला सांगितलेलं पोचल्यावर फोन कर, पण पोचल्याचा कॉल केला नाहीये तिने, म्हणून कॉल करते. मला वाटलं राजकुमार दादाशी बोलतेस की. ए हॅलो, मी का फोन करेन राजकुमार दादाला? ते पण बरोबर आहे. तू फोन का करशील? पण ऐश्वर्या, योगायोग बघ, सारंग इथे नाहीये, तो बाहेर आहे. हे राजकुमार दादाला कसं कळलं? ते तू सांग ना कसं कळलं. मला काय माहित आणि मला काय विचारतोस? नाही, तुझं आणि त्याचं जमतं ना, म्हणून असं वाटलं. तू खरंच सांगितलं नाहीस ना त्याला? माझं आणि राजकुमार दादाचं जमतं, पण मी त्याला सांगितलं हे कशावरून? तू माझ्यावर आरोप करतोयस. हा, तू आणि राजकुमार दादा दोघंही कॉन्टॅक्ट मध्ये आहेत असं मला वाटलं. यात तुझ्यावर आरोप कसा काय? आरोपच आहे, कारण तू तुझ्या बोलण्याची पद्धत बघ. कसं बोलतोयस तू माझ्याशी? आणि काय म्हणालास की राजकुमार दादाला कसं कळलं की सारंग इथे नाही येते? हे मी सांगितलं हे कशावरून? 10 लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला त्यांनी बँकेतून, सारंगच्या खोट्या सह्या करून. व्हॉट? वेळीच बँकेतून फोन आला म्हणून बरं झालं. हे प्रकरण जर मॉमला कळलं ना तर डायरेक्ट पोलीस कंप्लेंट. आज जाईल तो. मला असं वाटतं मॉमला कळलं पाहिजे. नाही, 1 मिनिट. लगेच जाऊन मॉमना सांगू नकोस. म्हणजे बघ ना, परिस्थिती बघून, मॉमचा मूड बघून, एक छान सिच्युएशन बघून मी स्वतः सांगेन. तू सांगशील? 100%. आणि सारंग इथे नाहीये हे मी राजकुमार दादाला सांगितलेलं नाहीये. ट्रस्ट मी. फ्रेश होऊन ये तुम्ही. वा राजकुमार दादा, चांगलाच गेम खेळलास. 10 लाख एकटाच खायला बघत होतास का? आता तर तुला भेटलंच पाहिजे. असं कसं होऊ शकतं? काय मास्टर की वगैरे काहीतरी असेल ना. हा, दुसरा पर्याय काहीतरी असेल तुमच्याकडे. दादा तू काय इतका विचार करतोयस? जाऊ दे ना, आपण इकडे एन्जॉय करायला आलोय की नाही? एन्जॉय करूया. आपण हनीमूनला आलो ना. सो तुम्हाला प्रायव्हसी हवी असेल, आम्हाला आराम करायचा आहे. नाही, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. कदाचित मला एकट्याला तसं वाटत असेल. हो कदम, तोपर्यंत ना दुसरी खोली द्या आम्हाला. हां, ते काय दरवाजा वगैरे करायचं तुम्ही करून घ्या. पण सर, पण मी काही नाही, तुमची जबाबदारी आहे ती. रूमचं काय करायचं करा, आम्हाला दुसरी रूम द्या. अहो आराम करायचा आम्हाला. हो सर, मी बघतो काय करता येतंय का. जा पटकन. काय म्हणते? हे असे ऐकणार नाहीत. मी बोलते त्यांच्याशी. हा, मी बघते. ए, लगेच काय चाललंय त्यांची रूम बघायला? मॅडम मग काय करू आता? जास्त वेळ नाही थांबवता येणार त्यांना, आणि तसंही मीच लॉकचा प्रॉब्लेम केलाय ना. आता जास्त वेळ थांबून नाही चालणार, दार उघडावंच लागेल. ठीक आहे, मग काहीतरी दुसरं करा. हो, दुसरं मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, मी बघतो काय ते.
अरे आवर ना पटकन, किती उशीर लावलाय. कदम, तुझ्याची रात्र झाली, होणार आहे का आज? थोडा वेळ देऊ, आत्ता लगेच होईल. ठीक आहे, तुमचंच काम चाललंय. ए बाबा कर ना लवकर, आवर आवर आवर. अरे कसले तुम्ही एक्सपर्ट, हा एक्सपर्ट म्हणवता. अरे करा ना लवकर. आता मी जे काही सांगेन ते नीट लक्ष देऊन ऐक. तो सारंग आहे ना, त्या सावलीच्या जवळ येण्याची एकही संधी सोडणार नाही. अहो मॅडम, हनीमूनला आल्यावर अशी संधी सोडायची असते का? हा, लोक खुळ्यात काढतील ना. तुम्ही कसं खुळ्यागत नवऱ्यापासून लांब राहताय? एक मिनिट, जास्त बडबड केलीस ना तर जे पैसे दिलेत ते परत कसे मिळवायचे तेही चांगलंच कळतं मला. सॉरी, तुम्ही सांगायचं आम्ही ऐकायचं. अशी चालून येणारी लक्ष्मी कोणी सोडतं का सांगा बघू. बेटर. आता ऐक, त्या सारंगला अंधाराचा फोबिया आहे. फोबिया म्हणजे हा कसला रोग आहे? प्रायव्हेट प्रॉब्लेम आहे का तसला? नाही, ऐक आधी. त्या सारंगला अंधाराची खूप भीती वाटते. आणि तू तुझं डोकं लावू नकोस. मी जितकं सांगेन, जे सांगेन तितकंच करायचंय. ऐक, तू बाजूला हो, मी बघतो काय करायचं. जा तू जा. ठीक आहे, उघडलं. या साहेब या. थँक्यू. धन्यवाद, खूप उपकार झाले. उपकार कसले साहेब, आमचं कर्तव्यच आहे ते. हा, येऊ का? आणि एन्जॉय युअर प्रायव्हसी. हा, रात्री काय लागलं तर मला आवर्जून फोन करायचा. काय, येऊ का? या. फोनला करत बसा फोन. डोक्याला ताप आहे कदम. कशाला करून घ्यायचा आहे ताप? आपण इथे मजा करायला आलोय की नाही? अगं पण हे मजाच करू देत नाही आपल्याला. अहो अहो अहो, बस झालं आता. सावली, अहो मी आहे. सारंग सर, मी आहे तुमच्यासोबत. खूप काळोख आहे सावली. काही नाही होणार, मी आहे ना.